चला एक गोष्ट तुम्हाला सांगतो, खरी गोष्ट आहे हो. नवऱ्यावर कब्जा करायचं म्हणजे कसं आहे, त्यांना बरोबर माहिती. ह्या गोष्टीवर तुम्हाला काय ऐकायचं असेल तर मी तुम्हाला छोटी मोठी गोष्ट सांगतो. खरी गोष्ट काय हो, आम्ही झोपडपट्टीमध्ये राहत होतो आणि त्या झोपडपट्टीमध्ये नवरा बायको एकदम चांगले सुखी संसारी होते. पण काय करावं मित्रांनो, त्यांना मुलबाळ नव्हतं ना, त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं की कुत्रं पाळलं, मांजर पाळली, असे करून दिवस चालत होते. पण काही दिवसांनी त्यांच्या शेजारी एक बाई राहत होती, मुलगी होती आणि ती बी वयात होती आणि हे बी वयात होते. तर काही गोष्टी असतात ना मित्रांनो, खऱ्या असतात. ती रोज येत होती, घरात येत होती आणि म्हणत, दीदी मैं ये क्या करू, दीदी मैं वो क्या करू. आणि दीदी 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 करता करता तिने भरपूर दिवस काढले. आणि दीदीचं काय झालं हो तुम्हाला पुढं माहितीये का? अहो काय करता करता ती दीदी म्हणून घरात येत होती. एकदा तिच्या नवऱ्याची चांगली दोस्ती झाली. बायका म्हणतात, हो ही बाई तुझ्या घरात येते रोज तुला दीदी म्हणते आणि तुझ्या नवऱ्याची गप्पा गोष्टी करते आणि तुझ्या घरात दीदी दीदी बोलते. तर त्या बाईला राग आला. कोई मेरे आदमी को मिलने को आता है तो तुम लोग को बुरा क्यों लगता है, तुम लोग सब जलते हो, असं बोलली हो. मग बायका लोकांनी तिला बोलायला गप्पच केलं, जाऊ दे. ही बाई येते घरात आणि दीदी दी बोलून नवऱ्यासाठी ती गप्पा करते. मग काय, नवरा एकदम हुशार, मुळबाळ नव्हतं. बाजूला सांगितलं की बाबा सावधान राहा ग, नाही तुझ्या नवऱ्यावर कब्जा होणार. पण त्या दीदीने काय ऐकलं नाही. कोई औरत मेरे आदमी को मिलने आता है तो सामने वाले को जलन पैदा होती है, मैं उसकी शादी भी कर दूंगी, तो तुम लोग क्या कर लोगे. तर मग काय केलं, रागाच्या भरात शादी करून दिली. आता लग्न झाल्यानंतर जी दीदी तिची दुश्मन झाली. मग काय, पुन्हा बायकोला गावी पाठवून दिलं शेती करायला. वाद नको ना, आजपर्यंत गावात शेती करती. जय जवान जय किसान शेती करते. आज आपल्या डोळ्यातून पाणी काढते, भेटते. काय करू, या पोरीशी बायकोशी लग्न करून मीच माझ्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतलंय. मला तर दीदी म्हणत होती, पण दीदी बोलून तर माझी वाट लावली. नवऱ्यावर बी कब्जा झाला, घरावर बी कब्जा झाला आणि नवऱ्याने मला गावी पाठवलं. कधी कधी येतो भेटायला, कधी कधी येतो, येत बी नाही. तर अशा काही गोष्टी असतात ना मित्रांनो. दीदी दीदी फार खतरनाक असतात, तुमच्या घरात कधीही कब्जा करू शकतात. तर दीदी म्हणून स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी नका मारू. हे जग लय खतरनाक आहे. ओके.